गुरुचरित्रातील अध्याय 4 मधील या कथेनंतर तुमच्या लक्षात येईल की का देव पुण्यवान आणि प्रामाणिक वागणाऱ्याच माणसाची जास्त परीक्षा घेत. ब्रह्मदेवांचे पुत्र होते अत्रि ऋषी आणि अत्रि ऋषींच्या धर्मपत्नी होत्या माता अनुसया. ती अनुसया जी पवित्रतेचं आणि ही सतीत्वाचं मूर्तिमंत रूप होती, इतकी की स्वर्गातील देव सुद्धा तिच्या पुण्याईला घाबरत होते. इंद्रासह बाकीचे देव चिंतेत पडतात व ब्रह्मा विष्णू महेशाकडे जाऊन ते अत्रि ऋषी आणि माता अनुसयांबद्दल त्यांना सांगतात. एक सामान्य मानवी स्त्री स्वतःच्या पवित्र आचरणाने देवांना सुद्धा घाबरून सोडते हे ऐकून त्रिदेवांना राग येतो व हे तीनही देव माता अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी अतिथींचं रूप धारण करून त्यांच्या आश्रमामध्ये जातात व माता अनुसयाला म्हणतात की आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही इच्छा भोजन देता, आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि आम्हाला जेवायला वाढ, पण आमची अशी इच्छा आहे की तू आम्हाला जेवायला वाढताना विवस्त्र असावीस. क्षणभर माता अनुसया स्तब्ध होतात व विचार करतात की नक्कीच हे कोणतरी दिव्य आत्मा आहेत, कारण सामान्य मनुष्य कधीच आपल्याकडे अशी मागणी करणार नाही. स्वतःचं पवित्र मन, प्रतिवतीची शक्ती आणि नवऱ्याच्या तपोबलावरती विश्वास ठेवून माता अनुसया त्यांना त्यांच्या इच्छेनुसार भोजन वाढण्यास तयार होतात. माता अनुसया त्या तिन्ही अतिथींना बसण्यास पाठ देतात, पानं वाढतात व स्वयंपाकघरामध्ये जाऊन विवस्त्र होऊन अन्न वाढण्यास बाहेर येत असतात. तोपर्यंतच काय आश्चर्य पहा, या तीनही अतिथींचं लहान बाळांमध्ये रूपांतर झालेलं असतं. माता अनुसया पुन्हा स्वयंपाकघरामध्ये जातात, वस्त्र परिधान करतात व या तीनही बाळांना आपल्या मांडीवरती घेऊन त्यांना स्वतःचं दूध पाजतात. एवढ्यातच तिथे अत्रि ऋषी येतात व माता अनुसया अत्रि ऋषींना घडलेली सगळी हकीकत सांगते. अत्रि ऋषी त्या तीनही बाळांजवळ जाऊन म्हणतात की प्रभू, तुमची लीला आता बास करा आणि तुमच्या खऱ्या रूपामध्ये इथे प्रकट व्हा. त्यावेळी हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या मूळ रूपामध्ये त्यांच्या समोर प्रकट होतात व माता अनुसया व अत्रि ऋषींना म्हणतात की आम्ही तुमच्यावरती खूप खुश आहोत, तुम्हाला जो कोणता वर मागायचा ना तो वर माग. तेव्हा माता अनुसया आणि अत्रि ऋषी त्यांना म्हणतात की तुम्हीच आमचे पुत्र होऊन या पृथ्वी तलावरती प्रकट व्हा. आणि मग जन्म होतो गुरूंचे हे गुरु भगवान दत्तात्रयांचा. तर ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? देव तुमची परीक्षा का घेत असतो? कारण तो पाहत असतो की तुमचं पुण्य किती खोल आहे आणि एकदा का तुम्ही देवाची ही परीक्षा पास झालात ना, तर देव तुमच्या आयुष्याचं सोनं करतो.